माझं नाव मृण्मयी. मी 9वीला होते तेव्हाची ही गोष्ट. सर्व काही मस्त चालू होतं. एकूण एक गोष्ट मी एन्जॉय करत होते. अभ्यास, गायन, स्पोर्ट्स सर्वच छान चाललं होतं. या सर्व गोष्टी चालू असतानाच डिसेंबरचा महिना उगवला. डिसेंबर आणि स्टडी प्लसचा जल्लोष हे समीकरण ठरलेलंच. त्यावर्षी अजित यादव हा 94.40% मिळवून 10वीचा टॉपर बनला होता. त्यावेळी जल्लोषमध्ये त्याच्या आजवरच्या प्रवासावर एक व्हिडिओ क्लिप बनवली होती. कार्यक्रमासाठी जमलेला प्रेक्षक वर्ग अगदी टक लावून ती व्हिडिओ बघत होता. व्हिडिओ संपली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याचे पालक स्टेजवर आले. पाहुण्यांच्या हस्ते त्याला मानाची ट्रॉफी देण्यात आली. अजितदादा आणि त्याच्या पालकांनी भाषण दिलं. सर्व मान्यवर, प्रेक्षक वर्ग, शिक्षक अजितदादाचं भरभरून कौतुक करत होते. हे सगळं मला भयंकर आवडलं होतं. महत्त्वाचं म्हणजे माझा दादा शार्दूल याला सुद्धा त्याच वर्षी 94% मिळाले होते आणि तो त्यावेळी क्लासमधून दुसरा आला होता. त्यामुळे थोडक्यात त्याची संधी हुकली होती. मनात सतत वाटत होतं की आपल्या पालकांना सुद्धा जल्लोषच्या स्टेजवर न्यायचं आहे. खूप मस्त होईल ना असं झालं तर. हो, तेव्हाच ठरवलं हे असं माझ्या रिझल्टच्या सेलिब्रेशनला होणार. त्यासाठी मेहनत सुरू झाली. कशी तर असा असायचा माझा दिवस. सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसायचं. क्लास आणि शाळा दोन्ही ठिकाणचा होमवर्क प्लस सेल्फ स्टडी करायचा. हो, सेल्फ स्टडी. अभ्यास झाला की शाळेची तयारी. शाळेतले सर्व शिक्षक मला खूप आवडायचे आणि मी एकही लेक्चर सोडायचे नाही. अभ्यास आणि मजा दोन्ही होतं शाळेमध्ये. एकदाची शाळा सुटली की धावा नुसतं. आम्ही स्टडी प्लसच्या मैत्रिणी शाळेतून पहिल्या बाहेर पडत होतो. अक्षरशः धावत धावत घरी पोचायचो. कसेबसे पटापट आवरताना चहा नाश्ता घेतला तर ठीक, नाहीतर ते पण नाही, कारण वेध लागलेले असायचे माझ्या दुसऱ्या आवडत्या जागेचे, अर्थात स्टडी प्लसचे. संध्याकाळी 7:30चे लेक्चर्स, त्यामुळे वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. पण वेळेवर कमी आणि उशीरच जास्त व्हायचा. पण सरांना शाळेची वेळ माहीत असल्यामुळे ते आम्हाला समजून घेत होते. या सर्व गोष्टी पार पडल्यानंतर मग सुरू होत होता अभ्यास. आवडत्या आणि नावडत्या अशा दोन्ही विषयांची तयारी चालू होती. नावडते यासाठी की मी त्या विषयांना कधी पाहायचीच नाही. पण स्टडी प्लसच्या वातावरणात ते नावडते विषय कधी आवडते झाले ते कळलंसुद्धा नाही. अशा सगळ्या शेड्यूलमुळे रात्री 10 वाजायचे घरी जायला. जेवण झालं की थकवा जाणवायचा आणि मग शांत झोप लागायची. 1 मिनिट, काहीतरी राहतंय बरं का. ते म्हणजे असा अभ्यास करताना मृण्मयी समर्थ व्यायाम मंदिर, दादर शिवाजी पार्क येथे ॲथलेटिक्स, लॉंग जम्प यांचा सराव करत होती. त्याचबरोबर रोप स्किपिंग, हँडबॉल, डॉजबॉल, कराटे, बासरी वादन अशा अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पारितोषिकं पटकावत होती. काय अभ्यास करता करता वेळ कसा मिळायचा? चला तर ऐकूया तिच्याकडूनच. वेळ काढावा लागतो, तो मिळत नसतो. तसंच काहीतरी. शाळा आणि क्लास सांभाळून मी हे सर्व करायचे. कधी एखादा लेक्चर किंवा पूर्ण दिवस जाऊ शकले नाही तर आपल्या फ्रेंड्सकडून क्लासवर्क आणि होमवर्क घ्यायचे. डाऊट असल्यास सरांना विचारायचे. असं सांभाळून मी बाकी गोष्टींसाठी वेळ काढत होते. खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी होत्या, म्हणूनच माझा अभ्यास चांगला झाला. बिझी शेड्यूलमुळे कामगिरी निखारते असं मला वाटतं. माझे बाबा म्हणतात की ज्ञानासोबत बाकीचे कलागुण असणं पण फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी अभ्यास केलाच, पण त्याचबरोबर स्टडी प्लसचे प्लस फॅक्टर पण जोडत गेले आणि आज हे माझे स्वप्न पूर्ण होत आहे, तब्बल 2 वर्षांनंतर. काय मग स्टडी प्लस, पाठवू का माझ्या पालकांना स्टेजवर?